गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूयाच्या बातमीकडे। पंढरपूरच्या वारीचा महात्म्य लाभलेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज आडगाव येथून अश्वांच्या भव्य मिरवणुकीसह निघाली आहे। भक्तिभाव आणि टाळ मृदुंगाच्या गजरात सारा परिसर आज हरिनामाच्या गजराने निनादलाय। आडगावकरांनी या मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत केले। गावात सर्वत्र रांगोळ्यांचे देखणे, सजावट, फुलांची आरास यामुळे मिरवणूक अधिकच मंगलमय झाली आहे। ही मिरवणूक हा केवळ एक धार्मिक विधी नव्हे तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जिवंत अनुभव आहे। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना लाखो भाविकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा हा प्रवास सुरू झालाय। रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंगाची वारी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गुरु निवृत्ती दादांची ही वारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निघाली। तब्बल बऱ्याचशा वर्षापासून आडगाव येथील हे अश्व या निवृत्ती दादांच्या वारीच्या सामोरी चालतात। खरोखरच हा आनंद खूप आणि प्रेरणादायी आहे। या आनंदामध्ये लहान थोर, ज्येष्ठ श्रेष्ठ, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नार, न करावा विचार, न लगे चिंता कवनाची, सर्वांनी याच्यात सहभागी होऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावा असा हा आनंद, हा सुख सोहळा कुठेही मिळू शकत नाही। आणि आयशी चंद्रभागा, आयशे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोटे, हा कुठेही आपल्याला पाहायला मिळू शकत नाही। या विश्वामध्ये एकमेव जो भगवान परमात्मा असेल तो माझा पंढरीचा भगवान परमात्मा आहे, की ज्याच्या चरणावर आपल्याला मस्तक ठेवता येतं। महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, सर्व संतांमध्ये गुरु मानलं जातं। काय सांगाल? नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे हे प्रस्थान होत असतं, हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात। काय सांगाल? ज्या निवृत्ती दादांना विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दादारू ही संज्ञा लागलेली आहे, याचं कारण एकच आहे, जो विश्वाचा जो गुरु निवृत्ती दादा जे आहेत ना, हे आदिनाथच आहेत। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य असे असणारे निवृत्ती दादा सकल संतांचे गुरु नव्हे तर या विश्वाचे गुरु आहेत। यांची ही पायी दिंडी सोहळा दरवर्षी येतो, त्यातही खूप आनंद, अति आनंद। या ठिकाणी खटनट यावे, शुद्ध होऊन यावे असा अप्रतिम या वारीचा सोहळा आहे। निवृत्ती दादांचे आशीर्वादच खूप अप्रतिम या वारकऱ्यांवर आहे, कारण वारकरी तन मन धन सर्व विसरून तल्लीन होऊन जातात। हाच आनंद या विश्वामध्ये या निवृत्ती दादांच्या वारीत मिळतोय। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।